तर नारायण राणे रवींद्र चव्हाणांमुळेच नगराध्यक्ष बनलो, बाकी कोणाचा संबंध नाही, अशी टीका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आणि नितेश राणेंवर टीका केली आहे। यावर बोलताना नितेश राणेंनी पुन्हा आपल्यामुळेच संजू परब नगराध्यक्ष झाले आणि हेच मला आव्हान देत असल्याचा पुनरुच्चार केला। त्यामुळे सावंतवाडीत भाजप विरुद्ध शिवसेना अशी शाब्दिक चकमक उडताना पाहायला मिळते। संजू परब यांच्यावरती यांनी केलेली अर्थातच सगळ्यात मोठी टीका आणि त्यानंतर नितेश राणे यांनी त्यांच्यावरती केलेला पलटवार, असे एकमेकांवरती वार प्रतिवार हे सध्या सावंतवाडीत रंगताना पाहायला मिळत आहे। सावंतवाडी वास्तव्याला आहे 50 वर्ष माझे वडील असल्यापासून म्हणजे जवळजवळ 70 वर्ष त्या शहरात आमच्या कुटुंबाचं वास्तव आहे। मी परत एकदा सांगतो, सावंतवाडी जनता पाटेकर होता सन्माननीय नारायण राणे साहेब आणि सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे जे उमेदवार निवडून आले ते महायुती म्हणून आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येकाला पुऱ्या महाराष्ट्रात जे आले ते महायुतीने आलेले आहेत। त्याच्यामुळे कोणी कोणाला आणलं हा प्रश्न होतो आणि येणाऱ्या निवडणुकीत कळेल भविष्यात कोणी कोणाला आणलं ते, एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कोणी काही पत्रकार घेतं, काही आव्हान करतं, आमचं तर चव्हाण साहेब मनोरंजन होत असतं। रोज सकाळी पेपरात उठतो, हा आव्हान देतोय ते आव्हान देतो। मी मनात बोलत आहे ह्याला मीच नगराध्यक्ष बनवलं आणि हाच मला आव्हान द्यायला लागलाय। त्याला आम्ही नसतो तर काय झालं असतं, हे असे असंख्य उदाहरणं आहेत। म्हणजे विधानसभेच्या टायमाला प्यार किया तो डरना क्या होतं आणि विधानसभेच्या नंतर हम आपके कोण झालेलं आहे। त्याला आम्हालाच कळत नाही नेमकं लफडं कुठे झालं तेच कळत नाही। काय तुम्ही आपले प्रभाकरजी एक दुसऱ्याकडे कुठे गेले बघत असतो। अरे तुम्ही चुकलात का मी चुकला सांगा तरी, कोण गुन्हेगार, कोणाला चव्हाण साहेबांचा अवेळी फोन येणार हे तरी सांगा।